लाकडापासून बनवलेले सगळे हँडमेड आहे. कुठलं पण घ्या 200 रुपये. मस्त. अरे वाव, तर सगळ्याचा यूज आपल्याला घरामध्ये होतो. ह्याची का पाहिजे ते वाटतात एक एक भारी भारी. हे पुठ्ठे आहेत आणि पुठ्ठ्यापासूनच हे ॲक्च्युली मला खूप आवडलं. मुलींचा 0 to 16 इयर्स. तो फूड क्वालिटी दिसायला तरी चांगली वाटते. ती फ्लाय करते. झाडाला काय लटकलंय रे? झाडाला लटकले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आलो आहोत मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024साठी. इकडे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दोन्ही स्टेशनवरून हे अंतर एक जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल आहे तो दरवर्षी 9 दिवसांसाठी याचं आयोजन केलं जाते. म्हणजे भारतातील खाद्य संस्कृती आणि उद्योगधंदे वगैरे यांना वाढ व्हावी यासाठी याचं इथे आयोजन असते. आणि दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्षानंतर याची ना क्रेज खूप वाढत चालली आहे. म्हणजे खूप गर्दी असते या ठिकाणी. आज महोत्सवाचा पहिलाच दिवस आहे. आज तारीख आहे 20 जानेवारी 2024 ते 28 जानेवारी 2024 हे असणार आहे या ठिकाणी. आणि पहिल्या दिवशी आपण व्हिडिओ करतोय वाजता संध्याकाळच्या 6. पहिल्या दिवशी व्हिडिओ करतोय कारण की तुम्हाला सर्वांना इथे येण्यासाठी संधी मिळावी. तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. हे बघा इथे काळा घोडा आर्ट फेस्टिवल आहे. या साईडला जहागीर आर्ट गॅलरी आहे, या बाजूला एल्फिस्टन कॉलेज आहे. इथून समोरून आलो तर चर्चगेट आणि इथून आलो तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. चला आपण इथे जाऊया. इथे चेकिंग पॉईंट आहे पहिला. हे बघा इथे आपण गर्दी बघू शकतो. हा चेकिंग पॉईंट आहे या ठिकाणी. एंट्री पॉईंट आहे आणि या ठिकाणी बघा इथे स्कॅनर लावलं. स्कॅन टू रजिस्टर फॉर फ्री एंट्री. इथे स्कॅन केल्यानंतर सर्व डिटेल आहे. रजिस्टर फ्री करायचं आहे आणि नंतर आपण आतमध्ये जायचं आहे. रजिस्टर फॉर फ्री. तर बघा हे स्कॅनरच्या नंतर इथे ओपन झालं. इथे आता आपण आज आलो ती 20 तारीख आहे ती सिलेक्ट केली आणि 9:30 पर्यंत हे असणार आहे. नंतर हे आपण बुक केलं. नंतर इथे ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर आपल्या ईमेलवरती OTP जाणार. तो OTP टाकल्याच्या नंतर कंटिन्यू केल्यावरती ते अशा प्रकारे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि ही आपली इथे तिकीट मिळालेली आहे बुक. 9:30 वाजेपर्यंत रात्री आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024. थोडासा वेळ लागेल पण होऊन जाईल. चला आता आपण इथून आता आतमध्ये आलेलो आहे. हा बघा हा मेन इकडला काळा घोडा आहे. याच्यावरनं त्या एरियाला काळा घोडा नाव पडलं. इथे पहिल्यांदा या ठिकाणी सर्व हे शॉपिंगचे एरिया आहेत. म्हणजे ते सगळ्या वस्तू त्या आपल्या घरगुती वापराच्या सगळ्या वस्तू इथे मिळणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टेटमधून इकडे आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे सर्व ते डेकोरेशनचं वगैरे असणारं आर्ट्स आणि खाद्य वगैरे सगळं पुढे असणार आहे. पहिलं आपण इकडलं बघूया. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आहोत. स्कॅन करून आतमध्ये आलो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं स्कॅनिंग म्हणजे QR कोड वगैरे होता तो माझा कुठेच चेक झाला नाही. पण आतमध्ये आल्यावरती मी त्यांना एक प्रश्न केला की समजा कोणी असं असेल ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसेल जो स्कॅन करू शकत नाही म्हणजे आपले जुने मोबाईल जे असायचे तर त्याच्यासाठी ऑप्शन काय आहे. तर ते म्हणतात की त्याला स्कॅन करणं गरजेचं आहे म्हणून. तर ॲक्च्युली मला हे चुकीचं वाटलं कारण प्रत्येकाकडे तसा मोबाईल नसतो किंवा कधी कोणाचा बिघडलेला वगैरे असतो. तर तसं असेल तर त्याच्यासाठी रिटर्न जाणं हा पर्याय असू शकतो. तर ते मला बरोबर नाही वाटलं कारण कसं चेक केलं नाही पण कसं माणूस येणार आणि रिटर्न जाणार तर ते बरोबर नाही वाटत. चला आपण पहिल्याच आता आपण आलो आहोत आपल्या महाराष्ट्राजवळ. जय जय महाराष्ट्र माझा. हे बघा या ठिकाणी वुडनचं आहे सर्व. हे पेन वगैरे ठेवण्यासाठी आहे. किचनचं आहे. 150 रुपये. हे बघा 150 रुपये. याच्यावरती वारली पेंटिंग सर्व केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बॉक्स ज्वेलरी बॉक्स हा आपलं सोनं चांदी ठेवण्यासाठी इथे. आणि बघा इथे वारली आहे कापडावरती काही नाही काही इथे डिझाईन केलेलं आहे. इथे बघू शकतो आपण ही ज्वेलरी आहे सर्व प्रकारची. अरे हे काय आहे? हे काय आहे? ही ज्वेलरी आहे. अच्छा झुमका नेकलेस आहे. एवढा मोठा? हो आपण शॉर्ट करू शकतो. अच्छा अच्छा तसं वाला. आणि हा बँगल नेकलेस आहे. ओके. हा रुद्राक्ष नेकलेस. हा रुद्राक्ष. हर हर महादेव. आणि हा वेस्ट मटेरियल पासून नेकलेस बनवलेला आहे. त्याच्यात लाकडाचे बीड्स आहेत. अच्छा मी सर्व हँडमेडच असेल ना सर्व? हँडमेड आहे. ओके. हे आता आहे ना शेल नेकलेस आहे. हा ह्याची प्राइस काय तरी पण? पुढे ह्याची प्राइस आहे 600. ओके 600 रुपये. अरे बापरे. आणि हा जो आहे 1000 रुपीज आहे. ओके. हा नॅचरल स्टोन आहे म्हटलं नॅचरल शेल पासून बनवलेला आहे. ओके. हा आणि हा कसा कुठला? तो 600 आहे. ओके. हे बघा यांच्याकडे सर्व लेडीजचं सर्व मिळत आहेत. म्हणजे हे फक्त लाकडापासून बनवलेले सगळे हँडमेड आहे. ओके. हे बघा यार हे पण मस्त वाटतं ना बघायला. बरे वाटते. लाकडापासून बनवले आणि हे नॅचरल आहे ना. अच्छा तोडून ठेवलेलं आहे. ओके. आतमध्ये रंग पण तोच आहे. नॅचरल म्हणण्याचा अर्थ
इथे म्हणजे जसं होतं तसंच तो इकडे आहे. हा, त्याला काहीच नाही, पेंट आहे नाही, काही आहे. ओके, खूप चांगलं चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडे. थँक्यू सो मच. ठीक आहे, चला थँक्यू, बाय. चला आता आपण बाजूला आलो उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी आपण आलो, ज्या ठिकाणी मातीचं सर्व काही ना काही केलेलं आहे. छोटे छोटे असे मटके वगैरे केलेले आहेत, पण ते ॲक्च्युली बघायला मस्त वाटते रे. 400 रुपीज. हे 200 रुपये. हे बघा, कुठलं पण घ्या 200 रुपये. मस्त मस्त डिझाईन केले रे, एकदम छोटे छोटे ह्याच्यावरती. आणि हां, ते मोठेवाले पण मस्त वाटत आहेत. हां, हे पण मस्त वाटतं. ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली बल्ब पण टाकू शकतो. हां, बघ मस्त वाटतं लायटिंग. हे होतं उत्तर प्रदेशचं, मला खूप आवडलं. मस्त. कर्नाटकचा स्टॉल आहे हा. दादा मटेरियल कोणतं आहे? झिंक मेटल और झिंक मेटल. झिंक मेटल. अच्छा, झिंक मेटल. चांदी का काम आहे. चांदीचं काम त्याच्यावरती. अरे जड आहे. ह्याची काय प्राईस आहे? 600 रुपये. 600 रुपये. खूप वेट पण आहे रे. मस्त आहे बघा. इथे सगळे वेगळे वेगळे प्राणी आहेत, घोडा, हत्ती वगैरे. बेडूक ना? 300 रुपये. बेडूक 300 रुपयाला. चला पुढे जाऊ. हे बघा, पुन्हा इथे महाराष्ट्राचं स्टॉल्स आहे. भद्र फाउंडेशन म्हणून ज्याचं नाव आहे, आणि जिथे आपल्याला परफ्यूम वगैरे सर्व इथे बघायला मिळत आहेत. आणि त्याच्या पुढे बाजूला इथे राजस्थानचं आहे, आणि ज्या ठिकाणी आपल्याला साड्या वगैरे मिळत आहेत बघायला. वुडन क्राफ्ट पश्चिम बेंगाल. अरे हे मस्त आहे. म्हणजे आपल्या डेली यूजच्या सगळ्या वस्तू आहेत ना. 1250. 1250. नीमच्या लाकडाचं. म्हणजे नीमच्या लाकडी कटिंगसाठी आहे काय? हा, shopping हे सगळे चॉपरच दिसत आहेत. अरे वाव. आणि हे 550. 550 रुपये. अरे ते पण मस्त आहे रे. एकदम भारी भारी शेपमध्ये यांच्याकडे मिळत आहेत. बघा, ऑल सिंगल पीस है मैम, नीम का है, कोई जॉइंट नहीं. मस्त वाटतं ते. मला खूप आवडलं ॲक्च्युली. आणि याच्या बाजूला आहे यशवंतराव चव्हाण सेंटर. ओके, इथले पण मस्त दिसतं. सर्व लाकडाचे काही नाही दिसतात. मस्त आहे, मस्त वाटतं ॲक्च्युली. हे मला चारी पण लॅम्प मला एकदम भारी वाटले. आणि तिकडे पण भरपूर सारी व्हरायटी आहे बघा. काय? सगळं बांबूचं. सगळं बांबू. अच्छा, सगळं बांबूपासूनच कानातले बनवलेलं वगैरे. आहे. हे बघ, गळ्यातलं पण आहे. काय गळ्यातले, कानातले खूप. काय रेंज आहे यांची? वेगवेगळी रेंज आहे. 300 पासून स्टार्टिंग आहे 1600 रुपयापर्यंत. ओके, 300 रुपयापासून स्टार्टिंग 1600 रुपयापर्यंत मिळणार. वा हो, भारी रे. काय ती कला असते ना लोकांमध्ये. हे बघा, आता आपण या उत्तर प्रदेशच्या स्टॉलजवळ आलो, जिकडे सर्व क्रॉकरी वगैरे मिळत आहेत. सगळ्या याचा सगळ्याचा यूज आपल्याला घरामध्ये होतो. म्हणजे किचनसाठी सर्वात जास्त यूज होतो. पण ते मस्त वाटतं ॲक्च्युली. पण सांभाळायला पण तेवढंच लागते. पडला की संपला. खूप सारे स्टॉल्स आहेत. हा पहिला एरिया पूर्ण चौकोन आहे, तो सर्व स्टॉल्स आहे. त्याच्या पुढे वेगळं वेगळं दुकानं वगैरे असणार. आणि इथे वरती डेकोरेशन वगैरे आपण बघू शकतो. मस्त केलेलं आहे. अरे ह्याची काय प्राईस आहे? 1300. 1300 रुपये. गुजरातचं आहे. हॅपी थ्रेड्स. तर मग अशी बोलल्याप्रमाणे सर्व भारतातून सर्व आपल्या इकडे स्टॉल्स आलेले. इथे बघा बिहारचं आहे, इथे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं आहे, त्याच्यानंतर इथे पश्चिम बंगालचं वगैरे ज्या ठिकाणी चटई वगैरे मिळते आहे. इथे पुन्हा महाराष्ट्राचंच आहे, तळेगावचं काहीतरी फार्म्सचे सर्व प्रोडक्ट मिळत आहेत. त्याच्या बाजूला इथे पश्चिम बंगालचं आहे, जिकडे सर्व डेकोरेटिव्ह आयटम सर्व मिळतात आणि खूप मोठे मोठे आहेत त्या ठिकाणी. इथे मून रॅबिट पश्चिम बंगाल आहे. पुन्हा एकदा उत्तर प्रदेश आहे बघा. इथे बघू शकतो आपण सर्व बाजूला इथे स्टॉल्स दिसत आहेत आणि सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे बघण्यात मिळत आहेत. वाव, हे एक नंबर वाटते रे, भारी. ये आहे की असं फाउंटन टाइप? ये उर्ली है. उडली उरली उरली मतलब ऐसे. इसमें पानी दे सकते हैं, पानी दे के फ्लावर दे के डेकोरेट कर सकते हैं. अच्छा. अच्छा, मस्त वाटते. आणि ह्याचा काय यूज आहे? इसका क्या यूज है? सर्विंग ट्रे. सर्विंग ट्रे. अच्छा, सर्विंगसाठी. मस्त, सगळं वुडनचंच आहे ना हे. भारी भारी वाटते. लॅम्प ना कसले वाटतात, एक एक भारी भारी आहे. मस्त. पश्चिम बंगालवरनं आले ते बघा. आता आपण कालाघोडा फेस्टिवलच्या मेन एंट्रन्सकडे आपण आलो आहोत. इथे बघू शकतो आपण स्टीलच्या मिल्टॉनच्या बॉटल्स आहेत. त्याच्या बाजूला इथे प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत. आणि या सर्व बॉटल्सच्या मधून त्या लोकांनी एंट्री आतमध्ये जाण्यासाठी केलेली आहे. आणि हेच त्याचं असं काही नाही काही वैशिष्ट्य असते. आपल्याला पुढे काही नाही काय दिसणार आहे. हां, चपातीचे ना. हां, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ सर्व इथे केलेलं आहे. त्यात सर्व पुन्हा एकदा सर्व स्टॉल लागलेले आहेत आणि आपल्याला मध्ये आता सर्व काही नाही काय बघायला मिळणार आहे.
डान्स ऑफ एलिमेंट्स. भरपूर गर्दी आहे, पहिलाच दिवस आहे त्यात. इथे काय आहे? शंखनाद. बघा इथे असं मॅच बॉक्स दाखवलेलं आहे आणि इथे सर्व असे फोटो वगैरे काढण्यासाठी इथे उभे असतात. कॉलेज क्राऊडची ॲक्च्युली जास्त गर्दी असते ना. तरुणाई जास्त आहे. हां, तरुणाई जास्त असते. चला पुढे जाऊया. हे बघा गुलामीचा बक्सा. ॲक्च्युली हे जे सर्व काही नाही काय आर्ट्स केलेले असतात त्याच्याबद्दल या ठिकाणी सर्व माहिती पण दिलेली असते आणि कोणी केलं आहे ते सर्व या ठिकाणी लिहिलेलं असते. त्याच्यामुळे तुम्ही जर आला तर तुम्हाला कन्फ्युजन पण नाही होणार की कसलं काय आहे ते. हे बघा ट्रॅप, प्लीज डू नॉट टच. हे बघा इथे फोटोग्राफीसाठी असं काही नाही काही ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागे आपण इथे एक गाडी बघू शकतो. हे बघा प्लॅस्टिक प्लांट्स ही एक पूर्ण कार आहे आणि त्याच्यावरती पूर्ण ती सजवून ठेवलेली आहे या ठिकाणी. भारी वाटते. इमॅजिका. गुलामीचा बक्सा आहे. हां, पण हे भारी वाटते ॲक्च्युली. आणि फुट्ट्यांपासून पूर्ण रेडी केलेलं आहे. काय म्हणते? उपभोक्तावाद. हे बघा हे सर्व दाखवलेले आहेत ना, ते आपण जवळून इकडून बघू शकतो. हे पुठ्ठे आहेत आणि पुठ्ठ्यापासून असं पूर्ण हा माणूस पूर्ण रेडी केलेला आहे. भारी आहे. तुम्ही हे काय माहिती आहे? जंक फूड खाऊन ही हालत होणार असं दाखवलेलं आहे. हे बघा इथे शिक्षणाच्या आधारावरती इथे मेसेज दिलेलं आहे. पुस्तकं आहेत आणि हे सर्व मदत करत आहेत आणि ती मुलगी आहे ना ती फ्लाय करते आहे. इथे बघा आतमध्ये सर्व मध्ये रस्त्यावरती, हा रस्ता ॲक्च्युली पूर्ण बंद असतो आणि ते रस्त्यावरती सर्व हे पूर्ण सर्व आर्ट्स इथे लावलेली असते बघा झाडावरती वगैरे मध्ये वगैरे. आणि त्याच्या दोन्ही साईडला हे पूर्ण स्टॉल असतात पुढच्या सिग्नलपर्यंत. इथे बघा फ्लेमिंगो आहे. फ्लेमिंगो झाडाला काय लटकलंय रे? झाडाला लटकले आहेत भूता लटकले. बघा साऊंड ऑफ अर्थ. अरे तोडतील असे ना खटकूट करून. काय बोलणार, इथे भोंगे लावलेले आहेत, ते बँजोचे भोंगे आणि त्याच्या खाली हे सर्व कान आहेत. बघा इयरफोनची कॉर्ड आहे आणि इथे सर्व कान केलेलं आहे. मस्त केलेलं आहे, भारी वाटतं ॲक्च्युली बघायला. आणि याच्या बाजूला इथे ढग आहे, त्याच्यामधून पाऊस पडत आहेत. लायटिंग मस्त केलेली आहे आणि इथे सर्वजण फोटो काढतात. बघा याचं नाव आहे द बॉम्बे बायोस्कोप आणि या ठिकाणून बघा इथे हे केलेलं आहे आणि इथे जुनी जी मुंबई आहे ती या ठिकाणी दाखवत आहेत. हे ॲक्च्युली मला खूप आवडलं. हे बघा आपण आता केरळाच्या स्टॉलवरती आलो आणि मला खूप आवडलं आहे. 5,725 रुपये. एक नंबर वाटला. म्हणजे लांबून मी लगेच या ठिकाणी आलो, एवढं भारी होते. ती कांतार आहे रे. तेच आहे ते. अच्छा मस्त वाटते केरळाचं आणि मला खूप आवडलं. हे बॉक्स पण हे किती का? 5,400. ओके 5,400 रुपये. आणि बघा आपले गणपती बाप्पा पण हे यासाठी. सगळं नारळाचं आहे. हां हे बघा पुन्हा एकदा हे महाराष्ट्राचं स्टॉल आहे आणि या ठिकाणी लहान मुलांचे सर्व या ठिकाणी इथे कपडे वगैरे मिळत आहेत. हे बघा इथे बघू शकतो. ताई तरी प्राईस काय याची? स्टार्टिंग 4,000. स्टार्टिंग 4,000. तुमच्याकडे फक्त लहान मुलींचे सर्व मिळत आहेत. मुलींचा 0 to 16 इयर्स ओके. मेड टू ऑर्डर आहे. ओके. आणि बॉईजचा पण आहे. अच्छा बॉईजचं पण आहे. बॉईजचं इकडे दाखवत पीस. अरे वा मस्त ट्रेडिशनल टाईप. ट्रेडिशनल. ओके. आणि मोठ्या मुलींचे पण आहेत का हे टॉप वगैरे? हां मोठ्या मुलींचा पण आहे 16 इयर पर्यंत. हे वुमेन्स आहे. ओके कुर्तीज. छान वाटतं. कुर्तीची रेंज कितीपासून आहे सर? 800, 895 स्टार्टिंग 1200 पर्यंत. ओके. ॲक्च्युअली तुम्ही ते मुलींच्या वरती ते चेहरे वगैरे लावलेत ना हां. ते मस्त वाटते. थँक्यू सो मच. ठीक आहे चालेल. चला थँक्यू बाय. हे बघा असे पण तुम्ही सर्व फॅमिलीबरोबर तुमच्या येऊ शकतात आणि इथे मस्तपैकी फोटोज वगैरे काढू शकतात. फोटोज व्हिडिओ मस्त या ठिकाणी येऊ शकतात. आता आपण बॅक साईडला आलेलो आहे आणि इथून पण एंट्री आहे. हा बघा इकडे चेकिंग पॉईंट आहे. मागची साईड नेवल डॉकयार्ड, मागची साईड लायन गेट. लायन गेटच्या इकडून पण तुम्ही येऊ शकतात
आणि त्या बाजूला तिथे जहागीर आर्ट गॅलरीजवळ पण येऊ शकतात. आणि हे बघा इथे एका बाजूला पूर्ण सर्व फूडचा काउंटर आहे, सर्व एकदम लांबपर्यंत. या ठिकाणी पहिलं आपण फूडचे पहिले कुपन घ्यायचे. या ठिकाणी इथे सर्व हे बघा काळा घोडा आर्ट फेस्टचे सर्व मेनू कार्ड लावलेले आहेत. पावभाजी 220 रुपये, जिलेबीचे 5 पीस 140 रुपये, समोसा 3 पीस 90 रुपये, बटाटा वडा 2 पीस 90 रुपये, बापरे, उसळपाव 150 रुपये, मटका कुल्फी 100 रुपये, चाय 40 रुपये. कॉस्टलीच आहे तसं, पण कॉस्टलीच आहे. हां, त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा बाहेर तिकडे चर्चगेटला खाल्लेला परवडला. हे बघा आपण इथे बघू शकतो सर्व इथे मेनू बघा असे सर्व ठेवलेले आहेत. दिसताना सर्व टापटीप आहे. फूड क्वालिटी दिसायला तरी चांगली वाटते. हे बघा, आणि गर्दी पण खूप आहे इथे खाण्यासाठी. असेल तर संध्याकाळचे म्हणजे लाइटिंगमध्ये हे मस्त छान वाटतं. हां, आर्ट फेस्टिवलला तुम्ही आला तर संध्याकाळी 3-4च्या टायमाला या, 6-7च्या दरम्यान. संध्याकाळी लाइटिंग वगैरे एकदम मस्त असते. आला तर सकाळची अजिबात नका येऊ. हे बघा इथे सर्व कपड्या इंडस्ट्रीबद्दल सर्व दाखवलेलं आहे, म्हणजे बटन, शिलाई, रीळ धागा वगैरे. आणि खाली बघा त्याचा बेसवरती बघा म्हणजे कसं ते सगळं प्रोडक्शन क्रिएट होते, म्हणजे पॅकिंग म्हणा, आयरनिंग म्हणा, वॉशिंग म्हणा, टेलरिंग म्हणा, फॅब्रिक म्हणा, पॅटर्न कटिंग म्हणा, सगळं कसं काय होतं ते प्रोसेस दाखवलेली आहे. आणि मस्त हे ॲक्च्युअली दाखवलेलं आहे. आणि हां, रिळापासून त्या लेडीजचा त्या घागरा तिकडे बनवलेला आहे मस्त. हे बघा इथे बाहेर पडताना एक्झिटला इथे फायर ब्रिगेडची गाडी आहे, त्याच्या बाजूला ॲम्ब्युलन्स आहे, त्याच्या बाजूला पोलीस आहेत. म्हणजे सगळे या ठिकाणी व्यवस्था. हा, कारण की गर्दी पण तेवढी असते. जर आपत्कालीन जर काही परिस्थिती आली तरी सर्व रेडी असतील त्याच्यामुळे. चला हा बघा आता आम्ही हा बघितला, आम्हाला ॲक्च्युअली थोडासा आवडला. हा काय काय आलं आहे ना आता. पहिला कसं गळ्यातून टाकलं की काम झालं, आता नवीन नवीन. माझे डिझाईन आहे. अच्छा, भारी. रात्रीपासून बनवले ते. एवधी आवडली की आम्ही पूर्ण फेस्टिवल फिरू पूर्ण तुमच्या इकडे आलोय. तर चला मित्रांनो, आता आपण या काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2024मधून निघतो आहे. हा जो फेस्टिवल आहे तो 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत असणार आहे. संपूर्ण दिवस असतो हा. पण तुम्ही आलात तर संध्याकाळचेच या. या ठिकाणी आपण खाद्य, उद्योगधंदे आणि कला वगैरे सगळ्यांचं या ठिकाणी म्हणजे त्या लोकांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे जो. आणि पूर्ण इंडिया सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधून इकडे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या गरजेच्या पण वस्तू आहेत. आणि लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो. तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता. त्याच्या जवळच असेल म्हणजे चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. परत इथे सांगतो, आलं तर संध्याकाळी आहे. एंट्री फ्री आहे, पण स्टार्टिंगला जरासं ना ते स्कॅन बिन करणं जराशी झंझटमारी आहे. पण तुम्ही ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर तुम्ही तसं करा आणि आतमध्ये एंट्री करा. तर आता आपण हा व्लॉग इथेच थांबवतोय. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.